explain the concept of center of gravity. एक्सप्लेन दी कन्सेप्ट ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे त्याला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. बघा याची डेफिनेशन. आपण सेंटर ऑफ मास मध्ये म्हणत असतो की या संपूर्ण म्हणजे बॉडीचं संपूर्ण मास एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. ओके, त्याला आपण सेंटर ऑफ मास म्हणतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे. या बॉडीचं संपूर्ण वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे. ते काय आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने येत आहे. त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. दी होल वेट ऑफ बॉडी ऍक्ट्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन कॉल्ड एज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. या ठिकाणी तुम्ही कसं डिफाइन करणार आहात. दी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅन बी डिफाइंड ऍज the whole weight of body acts in vertically downward direction called as सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. याला काय म्हणता येईल आपल्याला, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॉल्ड एज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आपण या ठिकाणी एक कन्सिडर करूया की एक बॉडी आहे. ठीक आहे, इथे काढू बघा, ही बॉडी आहे. ठीक आहे, ही रिजिड बॉडी आहे आणि आपण भरपूर वेळा म्हणत असतो की रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. रिजिड बॉडी खूप साऱ्या पार्टिकल्सनी बनलेली असते. ठीक आहे, ती खूप साऱ्या पार्टिकल्सनी बनलेली असते. ठीक आहे, आपल्याला काय पाहायचं आहे या ठिकाणी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय कन्सेप्ट आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, या बॉडीचं संपूर्ण वस्तुमान आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा प्रोडक्ट म्हणजे वेट. ओके, या बॉडीचं संपूर्ण वेट हे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होत आहे असं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत. नाउ हिअर वी हॅव टू कन्सिडर फर्स्ट रिजिड बॉडी. नाउ दॅट रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ द पार्टिकल्स. ओके, अँड ईच अँड एव्हरी पार्टिकल्स ऍक्ट्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके, तर यामध्ये पार्टिकल्स आहे. पहिला पार्टिकल्स आहे, सपोज कन्सिडर करा त्याचा मास m1 आहे. हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतो आहे. हा सेकंड पार्टिकल्स आहे, याचा मास m2 आहे. हा सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होत आहे. हा थर्ड पार्टिकल्स आहे, याचा मास m3 आहे. हा सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतो आहे. हा m4 चौथा पार्टिकल्स आहे, त्याचा मास m4 आहे. तो सुद्धा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतो आहे. ठीक आहे, तर हा व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतो आहे म्हणजेच या ठिकाणी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ओके, म्हणजे जी. ठीक आहे, जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कॉन्स्टंट असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, याची व्हॅल्यू कशी असते, कॉन्स्टंट असते. फोर्स अप्लाय होतो आहे एखाद्या बॉडीवरती, मग अप्लाय होत असल्यामुळे त्यावरती एक्सलरेशन जे प्रोड्यूस होत आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणून त्याला आपण एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. ओके, स्मॉल जी. मग या ठिकाणी या पार्टिकल्सचं मास m1 आहे. त्याच्यावरती अप्लाय होत असलेली ग्रॅव्हिटी स्मॉल जी, m2 इंटू जी, m3 इंटू जी, m4 इंटू जी. हा एक nth पार्टिकल्स आहे. असे भरपूर पार्टिकल्स आहे. हे संपूर्ण हा एक जो पॉइंट मी या ठिकाणी घेतलेला आहे हे संपूर्ण बॉडीचं वस्तुमान आहे कॅपिटल M. ओके, यावरती अप्लाय होत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, यावरती अप्लाय होत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजेच आपण त्या ठिकाणी m इंटू जी असं म्हणू. ठीक आहे, बघा आता आपल्याला पाहिजे आहे या संपूर्ण बॉडीचं वस्तुमान.
मग या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत की नाव रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ द पार्टिकल्स. Rigid body is made up of large number of particles. Now each and every particle is having their its own mass. Okay, the first particle is having the mass m1, second is having the mass m2, third m3, fourth m4, and nth particle is having its mass is mn असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी काय घडणार आहे बघा, आपल्याला पाहिजे आहे या ठिकाणी फर्स्ट पार्टिकलचं वेट. ओके, फर्स्ट पार्टिकलचं आपल्याला काय पाहिजे आहे, वेट पाहिजे आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, वेट ऑफ फर्स्ट पार्टिकल. ओके, द वेट ऑफ फर्स्ट पार्टिकल इज काय होणार आहे, वेट फर्स्ट पार्टिकलचं m1 इंटू जी. काय होणार आहे, m1 इंटू जी. ओके, m1 म्हटलं म्हणजे काय, त्या पार्टिकलचा, पहिल्या पार्टिकलचं मास आणि त्या पार्टिकल वरती अप्लाय होणारी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या दोघांचा प्रोडक्ट म्हणजे वेट असते. म्हणजे त्या पहिल्या पार्टिकलचं काय झालं, वेट झालं. त्या पहिल्या पार्टिकलचं काय झालं, वेट झालं. नंतर आपल्याला पाहिजे आहे सेकंड पार्टिकलचं वेट. काय पाहिजे आहे, सेकंड पार्टिकलचं वेट W2 इज इक्वल टू m2 इंटू जी. ओके, नंतर आपल्याला पाहिजे आहे थर्ड पार्टिकलचं वेट. काय होणार आहे, W3 इज इक्वल टू m3 इंटू जी. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला फोर्थ पार्टिकलचं, फिफ्थ पार्टिकलचं, nth पार्टिकलचं वेट पाहिजे आहे. म्हणजे ते येणार आहे Wn इज इक्वल टू mn इंटू जी. ओके, म्हणजे या असे सर्व पार्टिकलचे वेट म्हणजे या संपूर्ण बॉडीचं वेट होते. म्हणजे कॅपिटल W याचा अर्थ असा होतो, वेट ऑफ बॉडी इज इक्वल टू वेट ऑफ फर्स्ट पार्टिकल्स, वेट ऑफ सेकंड पार्टिकल्स, वेट ऑफ थर्ड पार्टिकल्स प्लस अप टू सो एन वेट ऑफ nth पार्टिकल असं आपण म्हणतो. ओके, आपल्याला टोटल वेट पाहिजे आहे बॉडीचं. मग आपण काय करणार आहोत, W1 ची व्हॅल्यू पुट करा, m1 इंटू जी प्लस m2 इंटू जी प्लस m3 इंटू जी प्लस अप टू सुएन mn इंटू जी. ओके, या ठिकाणी काय होणार आहे, जी हा बाहेर निघेल. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी लिहूया बघा. W is equal to m1 plus m2 plus m3 plus mn. आणि या ठिकाणी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे काय झाली, यामधून कॉन्स्टंट निघाले. मग या ठिकाणी m1 plus m2 plus m3 काय आहे, म्हणजेच समेशन mi. ओके, n I इज इक्वल टू 1 असं आपण याला म्हणू शकतो. ओके, मासेसची काय झाली, ऍडिशन झाली म्हणजे समेशन mi. I ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केली आणि m कुठपर्यंत आहे, n. ओके, n नंबर ऑफ पार्टिकल्स ने बनलेली आहे रिजिड बॉडी जी. ओके, या ठिकाणी बाजूला लिहितो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. m1 प्लस m2 प्लस m3 प्लस टू सो एन mn म्हणजे समेशन mi n I इज इक्वल टू 1 होते. किंवा आपण याला कॅपिटल M सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, कॅपिटल M म्हणजे मास ऑफ बॉडी इंटू स्मॉल g. ओके, हे झालं तुमचं वेट ऑफ बॉडी. वेट इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. W इज इक्वल टू m इंटू g. ठीक आहे. लॉज ऑफ मोशन मध्ये आपण काही प्रॉब्लेम्स लर्न करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे, ए कॉन्स्टंट फोर्स ऑफ 200 न्यूटन acts for 10 seconds on a body initially at rest
द मास ऑफ बॉडी इज 50 kg, फाइंड द एक्सेलरेशन ऑफ बॉडी. काय म्हणतो आहे तो की 200 न्यूटन एवढा फोर्स, 200 न्यूटन एवढा फोर्स एका बॉडीवरती आपण ऍक्ट करतो आहे 10 सेकंदासाठी. एक बॉडी आहे, ठीक आहे, ही बॉडी, या बॉडीवरती आपण 200 न्यूटन एवढा फोर्स ऍक्ट करतो आहे 10 सेकंदसाठी. किती सेकंदसाठी? 10 सेकंदसाठी. म्हणजे तो झाला T इज इक्वल टू 10 सेकंद. आणि किती फोर्स अप्लाय करतो आहे? 200 न्यूटन. म्हणजे F इज इक्वल टू F ची व्हॅल्यू झाली 200 आणि T ची व्हॅल्यू झाली 10 सेकंद. पुढे काय म्हणतोय तो? बॉडी इनिशियली ऍट रेस्ट. बॉडी ही सुरुवातीला कशा अवस्थेमध्ये होती? रेस्ट कंडिशन मध्ये होती. म्हणजे त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या बॉडीची, हे रेस्ट म्हणजे 0. म्हणजेच आपण म्हणू शकतो U इज इक्वल टू 0. ओके, व्ही आपल्याला माहित नाही आहे, परंतु व्ही तुम्हाला विचारली आहे, बघू आधी पुढे. दी मास ऑफ व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियली ऍट रेस्ट असं म्हटलेलं आहे या ठिकाणी, म्हणून आपण यू ची व्हॅल्यू 0 घेतली. व्ही च्या संदर्भात काही बोललं नाही आहे या ठिकाणी, म्हणून आपण असं लिहिलेलं आहे. दी मास ऑफ बॉडी इज 50 kg. हे जे बॉडी आहे, या बॉडीचं जे वस्तुमान आहे ते किती आहे? 50 kg आहे. ठीक आहे, बॉडीचं वस्तुमान आहे 50 kg. म्हणजे मास दिलेला आहे आपल्याला. फाइंड द एक्सेलरेशन ऑफ बॉडी. तुम्हाला एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. काय काढायचं आहे? एक्सेलरेशन. तुम्हाला काय काढायचं आहे ते पहिले आधी पाहायचं आणि तेच फाइंड आउट करायचं. जे फाइंड करायला सांगितलं असेल तेच फाइंड करायचं. ठीक आहे, बघा. ए कॉन्स्टंट फोर्स ऑफ 200 न्यूटन. तुम्हाला फोर्स दिलेला आहे 200 न्यूटन, म्हणून आपण फोर्सची व्हॅल्यू लिहिली. ऍक्ट्स फॉर 10 सेकंड. 10 सेकंड साठी तो ऍक्ट होतो आहे. म्हणजे टाइमची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, सेकंद हे टाइमचे युनिट आहे, म्हणून टाइमची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. न्यूटन हे फोर्सचे युनिट आहे, म्हणून फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे. जर असं तुम्हाला दिलेलं नसेल तर यावरून युनिट वरून सुद्धा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे. ऑन अ बॉडी इनिशियली ऍट रेस्ट, म्हणजे U इज इक्वल टू 0. दी मास ऑफ बॉडी इज 50 kg. तुम्हाला मास दिलेला आहे बॉडीचं, M इज इक्वल टू 50 kg, किलोग्राम. आणि फाइंड द एक्सेलरेशन ऑफ बॉडी. तुम्हाला बॉडीचं एक्सेलरेशन फाइंड आउट करायला सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? एक्सेलरेशन फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे फोर्सचा फॉर्म्युला. वी नो द फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. ओके, तुम्हाला तुमच्याकडे फोर्सचा फॉर्म्युला आहे. फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. तुम्ही हा फॉर्म्युला का बरं या ठिकाणी वापरला? कारण की काय होत आहे, एका बॉडीवरती फोर्स ऍक्ट होत आहे की त्या बॉडीचं वस्तुमान 50 kg आहे. 10 सेकंदासाठी या बॉडीवरती फोर्स अप्लाय होत आहे आणि या बॉडीमध्ये किती एक्सेलरेशन प्रोड्यूस झालेलं आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ती बॉडी सुरुवातीला रेस्ट कंडिशन मध्ये होती. ओके, आणि तुमच्याकडे फोर्सची व्हॅल्यू आहे, टाइम आहे, मास आहे आणि एक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन हा सिंपल फॉर्म्युला तुम्ही यूज करा. फोर्सची व्हॅल्यू दिलेली आहे, पुट अप करा. एक्सेलरेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, मास दिलेला आहे, पुट करा. ओके, पण व्हॅल्यू पुट करायच्या आधी आपण एक काम करत असतो. ते काम म्हणजे असं की व्हॅल्यू चेक करत असतो की ते SI युनिट मध्ये आहे अथवा CGS मध्ये आहे. एक तर ह्या सर्व व्हॅल्यू संपूर्ण SI मध्ये असणं गरजेचं आहे, एक तर CGS मध्ये. ओके, बघा हे व्हॅल्यू SI मध्ये आहे का? बघा, फोर्सचं SI युनिट न्यूटन असते, म्हणजे व्हॅल्यू SI युनिट मध्ये आहे. टाइम हा 10 सेकंद आहे. SI मध्ये पण सेकंद लिहितो, CGS मध्ये पण सेकंद लिहितो, आपल्याला चालेल. नंतर 0 आहे. मास 50 kg, किलोग्राम हे SI मध्ये आहे. ओके, म्हणजे सर्व आपल्याकडे दिलेल्या व्हॅल्यू ह्या SI मध्ये आहेत. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एक्सेलरेशन. एक्सेलरेशन इज इक्वल टू जर फाइंड करायचं असेल तर काय होणार आहे? फोर्स अपॉन मास. ठीक आहे, व्हॅल्यू सर्व SI मध्ये जर असेल तर व्हॅल्यू पुट करायला काही हरकत नाही. एक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स. फोर्सची व्हॅल्यू आहे 200 अपॉन मास आहे 50. या ठिकाणी 0 कॅन्सल होईल. एक्सेलरेशन तुम्हाला मिळेल 4. ओके,
4. ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, युनिट लिहायला कधी विसरू नये. ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सलरेशन इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपलं आन्सर येईल. चला बघा, या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रॉब्लेम घेता येईल. इथे मी म्हणतो आहे 400 न्यूटन. या ठिकाणी आपण ठेवतो आहे 6 सेकंद आणि इथे घेतो आहोत 20 ग्राम. ओके, किलोग्राम नाही, 20 ग्राम घेतो आहे. बघा या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात? मग एफ ची व्हॅल्यू पुट करणार आहात 400 न्यूटन, टाइम 6 सेकंद, यू ची व्हॅल्यू 0, रेस्ट कंडिशन मध्ये आहे, प्रॉब्लेम तेच आहे. मास तुम्हाला ग्रॅम मध्ये दिलेला आहे. काय करणार आहात? 20 ग्राम. ठीक आहे, आणि तुम्हाला ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. तर या सर्व गोष्टीमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं होतं, फॉर्म्युला ही तोच आहे, प्रॉब्लेमही तेच आहे, परंतु यामध्ये या बॉडीचं वस्तुमान म्हणजेच मास हे 20 ग्राम दिलेलं आहे. ठीक आहे, तर पहिले आधी म्हणजे तुम्ही काय करत असता? फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची, आधी चेक करायची की 4 ची व्हॅल्यू न्यूटन मध्ये आहे, बरोबर आहे, टाइम सेकंद मध्ये आहे, ठीक आहे, मास ग्राम मध्ये आहे. कशामध्ये असणं गरजेचं होतं? एसआय युनिट म्हणजे किलोग्राम मध्ये असणं गरजेचं. मास कशामध्ये असायला पाहिजे? किलोग्राम मध्ये. मग तुम्ही काय करणार आहात? 20 ला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे काय होईल त्या ठिकाणी? m is equal to 20 into 10 to the power minus 2 किलोग्राम. ओके, याला कितीने मल्टिप्लाय करणार आहात? -2 ने मल्टिप्लाय करणार आहात. म्हणजे तो कशामध्ये कन्वर्ट होईल? किलोग्राम मध्ये. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याकडे मास सुद्धा एसआय युनिट मध्ये आहे, सर्व व्हॅल्यू एसआय मध्ये आहेत. मग आपण सिंपल काय करणार आहोत? यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहोत. ठीक आहे, बघा 4 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 400 डिवायडेड बाय मास ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 20 into 10 to the power -2. 20 into 10 to the power -2. ठीक आहे, काय होणार आहे इथे? 0 0 कट होतो आहे. ऍक्सलरेशन इज इक्वल टू 40 बेदुने 4. ठीक आहे, या ठिकाणी काय होणार आहे? 2 टू जा 4, 20 into 10 to the power, हा -2 होता, वरती गेला, +2 झाला. ठीक आहे, ऍक्सलरेशनचे एसआय युनिट काय असते? मीटर पर सेकंड स्क्वेअर असं लिहिलं तरी चालेल, किंवा 10 to the power 2 आहे. म्हणजे हा जो 20 दिसतो आहे तुम्हाला, या ठिकाणी पुन्हा 2 झिरो येतील, म्हणजे याला तुम्ही डायरेक्टली 2000 असं सुद्धा लिहू शकता. 20 into 10 to the power 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपलं लास्ट आन्सर येईल. ठीक आहे, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. ए बुलेट ऑफ मास 0.1 kg moving horizontally with a velocity of 20 meter per second strike a target and brought to rest in 0.1 second. Find the impulse and average force ऑफ इम्पॅक्ट. तुम्हाला इम्पल्स आणि फोर्स फाइंड आउट करायचा आहे. इम्पल्स साठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे J इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम, एक फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला mv मायनस mu, हा सुद्धा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, वाटल्यास आपण इथे लिहूया. J इज इक्वल टू फोर्स विथ टाइम, J ने इंडिकेट करतो आपण इम्पल्सला. एक दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे mv मायनस mu. ठीक आहे, हा सुद्धा इम्पल्सचा फॉर्म्युला आहे. बघा काय म्हणते आहे प्रॉब्लेम मध्ये, हे पहिले लक्षपूर्वक ऐका. ए बुलेट ऑफ मास 0.1 kg, एक बुलेट आहे. ठीक आहे, बुलेट आहे की जिचं मास 0.1 kg आहे. ओके, 0.1 kg एवढा या बुलेटचा मास आहे. ते हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे. ठीक आहे, कशी मूव्ह होत आहे? हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे. आणि
त्याची स्पीड दिलेली आहे. ती जी हॉरिझॉन्टली मूव्ह होत आहे तर ती हॉरिझॉन्टली मूव्ह होण्याची त्याची जी स्पीड आहे तर ती किती आहे म्हणते तो 20 मीटर पर सेकंद. ओके, म्हणजे ही त्याची स्पीड आहे. ठीक आहे, बघा म्हणजे v इज इक्वल टू आपण 20 मीटर पर सेकंद घेतला आहे. स्ट्राईक अ टार्गेट, टार्गेट वरती ती स्ट्राईक होत आहे अँड ब्रॉट टू रेस्ट. जशी ती टार्गेटला स्ट्राईक झाली, टार्गेट म्हटलं म्हणजे कुठलाही असू शकते ज्याला आपण ती बुलेट म्हणजे गन आपण ज्याच्यावर चालवत आहोत, म्हणजे जे समोरचं जे असेल ते त्याला टार्गेट म्हणूयात आपण. या ठिकाणी आपण टार्गेट एखादं वॉल घेतली. ठीक आहे, या टार्गेट वरती गेली आणि तिथे काय होत आहे म्हणजे ब्रॉट टू रेस्ट, रेस्ट कंडिशन मध्ये येते. बघा रेस्ट हा वर्ड आला, रेस्ट हा वर्ड आला, हा एकतर इनिशियली येऊ शकतो एक तर फायनली येऊ शकतो. तो काय म्हणतो आहे की बुलेट नंतर रेस्ट मध्ये आली म्हणजे याचा अर्थ असा की त्या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी ही झाली. ठीक आहे, यू म्हटलं म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. ठीक आहे, आणि व्ही म्हटलं म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. ठीक आहे, लक्ष द्या. या ठिकाणी बुलेटला स्वतःला 20 मीटर पर सेकंड इतका स्पीड होता, पण तो म्हणतो की ती बुलेट ज्या टार्गेट वरती जेव्हा स्ट्राईक होते त्यावेळेला ती रेस्ट कंडिशन मध्ये येते, म्हणून आपण या ठिकाणी v इज इक्वल टू 0 घेतला. तर हे फायनल झाली म्हणजे v इज इक्वल टू 0. तर मग हे जे त्या ठिकाणी जे पहिली जे व्हेलॉसिटी दिलेली आहे मीटर पर सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी, तर मग हे कुठली असली पाहिजे तर हे u असली पाहिजे. काय असली पाहिजे? u. जर हे दिलंच नसलं असतं तर आपण या ठिकाणी सरळ सरळ v इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड घेतलं असतं. पण ज्या वेळेला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये रेस्ट एक तर फायनली आला तर मग ते रेस्ट फायनल v इज इक्वल टू 0, जर इनिशियली आला तर u इज इक्वल टू 0, मग फायनल जे असेल ते असेल. ओके, अँड इन 0.1 सेकंद म्हणजे या ठिकाणी आपल्याला टाइम पण दिलेला आहे 0.1 सेकंद. फाइंड द इम्पल्स अँड एव्हरेज फोर्स. आपल्याला काय काढायला विचारलेला आहे? इम्पल्स काढायला विचारलेला आहे आणि एव्हरेज फोर्स काढायचा आहे. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय काय दिलेलं आहे आपण हे लिहून घेऊ आधी. बघा गिव्हन दॅट मध्ये तुम्हाला बुलेट ऑफ मास, मास दिलेला आहे 0.1 kg. नंतर तुम्हाला तो म्हणतो आहे की ती जी बुलेट आहे 20 मीटर पर सेकंड इतक्या स्पीडनं जात आहे, म्हणजे u इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. स्ट्राईक अ टार्गेट ब्रॉट टू रेस्ट, आपण त्या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी घेतली आहे ती 0 मीटर पर सेकंड, म्हणजे आता 0 आहे म्हणजे काही युनिट द्यायचं काम नाही. नंतर आपण काय केलेलं आहे, टाइम पण आपल्याला दिलेला आहे 0.1 सेकंद. नंतर तुम्हाला इम्पल्स काढायचा आहे, इम्पल्स आपण जे ने इंडिकेट करतो, आणि नंतर आपल्याला फोर्स सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, बघा आपल्याजवळ इम्पल्स साठी फॉर्म्युला आहे mv मायनस mu. ठीक आहे, एक आपल्याजवळ फॉर्म्युला आहे f इंटू टी, परंतु आपल्याला आता फोर्स दिलेला नाही, मग आपण फॉर्म्युला. आणि दुसरी गोष्ट कशी आहे, या ठिकाणी फायनल आणि इनिशियल व्हेलॉसिटीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ती जी बुलेट आहे त्या बुलेटला स्वतःला त्याचं मास तर कॉन्स्टंट असणार, या ठिकाणी बुलेट तीच आहे, पण त्याची फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण फॉर्म्युला इम्पल्सचा हा वापरणार आहोत, कारण की या ठिकाणी मास तर तेच आहे पण त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी फायनल आणि इनिशियल अशी व्हेलॉसिटी दिलेली असल्यामुळे आपण फॉर्म्युला इम्पल्सचा या ठिकाणी हा यूज करू. J इज इक्वल टू mv मायनस mu. या ठिकाणी काय होईल, m हा कॉन्स्टंट निघेल, v मायनस u. मग या ठिकाणी काय होईल बघा, m ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा, v ची व्हॅल्यू पुट करा, u ची व्हॅल्यू पुट करा. आपण व्हॅल्यू पुट करायच्या आधी आपण काय करतो असतो, व्हॅल्यू चेक करत असतो की ते SI युनिट मध्ये आहे की नाही. ओके, ते कुठल्याही एका युनिट मध्ये असणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा तर मास 0.1 kg, kg आहे बरोबर आहे, किलोग्राम मध्ये असणं गरजेचं आहे. u इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड, इनिशियल व्हेलॉसिटी राईट SI युनिट मध्ये आहे. नंतर टाइम दिलेला आहे 0.1 सेकंड, हा सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, तर हे सर्व SI मध्ये आहे, आपण चेक केलेले आहेत आणि आता ह्या व्हॅल्यू आपण पुट करूया. तर मास हा 0.1 म्हणून आपण मासची व्हॅल्यू पुट केली. v आहे 0 मायनस u ची व्हॅल्यू आहे 20
व्हॅल्यू पुट केली. 0.1 इंटू 0 0 मायनस 0.1 इंटू 20 मायनस 2. ओके, तुम्ही फाइंड केला इम्पल्स आणि इम्पल्सला या ठिकाणी तुम्हाला युनिट लिहावं लागेल. इम्पल्सचं युनिट असते न्यूटन सेकंद, कारण की फोर्स इंटू टाइम न्यूटन सेकंद हे याचं युनिट असते. हे तुमचं आन्सर झालं. तुम्हाला इम्पल्स फाइंड आउट करायला सांगितला होता, आपण इम्पल्स या ठिकाणी फाइंड आउट केला. ओके, त्यानंतर तुम्हाला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. फोर्स फाइंड आउट करत असताना आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायची गरज नाही. आपल्याकडे फॉर्म्युला आहे J इज इक्वल टू F इंटू टी. हा का बरं फॉर्म्युला आपण यूज करतो आहोत, कारण की आपल्या फॉर्म्युला प्रॉब्लेम मध्ये इम्पल्स आपण फाइंड आउट केला. इम्पल्स आपल्याकडे आहे, टाइम आपल्याकडे आहे, सिंपल आपल्याला फोर्स मिळेल. ओके, तर तुम्ही म्हणणार आहात वी नो J इज इक्वल टू F इंटू टी, देअरफॉर F इज इक्वल टू J अपॉन टी. ठीक आहे, J ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, आताच आपण फाइंड आउट केली. 2 डिवायडेड बाय टी. टी ची व्हॅल्यू आहे 0.1. ओके, 0.1 याला तुम्ही असं लिहा 1 इंटू 10 टू दी पॉवर मायनस 1 किंवा डिवायडेड बाय 0.1 असतो म्हणजे डायरेक्ट 20 लिहा. तुम्ही फोर्स फाइंड आउट केला. फोर्सचे असाइनमेंट असते न्यूटन. हे तुमचं लास्ट आन्सर असेल. हे तुमचं लास्ट आन्सर असेल. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्हॅल्यू सुद्धा चेंज करता येते. या ठिकाणी तुम्ही सेंटीमीटर पर सेकंड करा. जर कधी सपोज दिलेलं असेल सेंटीमीटर पर सेकंड दिलेलं असेल, व्हॅल्यू चेंज केलेली असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, याचं मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही एक वेगवेगळ्या व्हॅल्यू पुटअप करून सॉल्व्ह करून पहा, प्रॅक्टिस करा. तर चला ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया.